थँक्यू डीजे. तसेच आमच्या व्यासपीठावरती माननीय रघुजी शेठ पवार हे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यांचं आगमन झालंय. आम्हाला या कुर्तडी प्रीमियर लीग साठी सातत्याने सपोर्ट करत असतात. त्यांची गाडी आम्हाला कामकाजासाठी कायम उपयोगी असते असे आमचे रघु शेठ यांचं सुद्धा आमच्या कुर्तडी प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आणि इथे जे आज जेवढे संघ खेळणार आहेत त्या सगळ्या संघ मालकांना सूचना आहे, जे डगआउट आहे त्या डगआउट मध्ये आतमध्ये प्लेयर बसतील चे मेन अंपायरचं काम करतील शुभम मुरकर आणि निलेश शिंदे, खास गणेश गोळ्यातून आलेले निलेश शिंदे सर यांचं सुद्धा आमच्या कुर्तडे प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. तसेच शुभम मुरकर यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. आणि आमचे संपूर्ण आदरणीय सोनमताई चव्हाण आणि गिरीशदादा कोचरेकर सर यांच्या माध्यमातून ही रत्नागिरी टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम इथे आमच्या कुर्तडे प्रीमियर लीग साठी दाखल झाले. तसेच कॅमेरामॅन फैज आणि सागर, ऑपरेटर सागर आणि कॅमेरामॅन फैज या दोन्ही ऑपरेटर आणि कॅमेरामॅनचं मी त्यांचं सुद्धा कुर्तडे प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि तसेच आमचे डीजे मास्टर्स श्वेत पेटकर आणि संपूर्ण जो डगआउट वगैरे आणि डीजे ज्यांचं आराध्य साऊंड सर्व्हिस असे योगेश कांबळे यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. तसेच आजच्या दिवसातील आणि माझे स्कोरर रोहन कुर्तडकर यांचं सुद्धा आम्ही कुर्तडे प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत करतो. कारण आजचा फायनलचा दिवस आपण कुर्तडे प्रीमियर लीगचा मेगा फायनल डे, आज तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोणता संघ होईल. आज जर विचार केला तर जवळजवळ तिसरं पर्व आपल्या भेटीला आलं मित्रांनो. तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोणता संघ होईल. आज चौथा दिवस आहे आजच्या या तिसऱ्या पर्वाचा. जवळजवळ 3 दिवस सतत या उन्हातून अनेक संघ मातब्बर संघ इथे काही संघ विजयी झाले तर काही संघ पराभूत झाले. या सर्व संघ मालक किंवा खेळाडूंचं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि पहिलीच जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. आदित्य इलेव्हन या संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केल्या समोरच्या संघाला क्षेत्ररक्षणासाठी एमडी बॉयज या संघाला. तर फलंदाजीसाठी फलंदाज झाले ओमकार सुर्वे आणि हर्षल कांबळे, दोन्ही आयकॉन खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये ही आयकॉनची जोडी पाहायला मिळेल या दोन संघाच्या वतीने.
डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर पहिला सामना मेगा फायनल डेचा आजचा पहिला सामना आजचा चौथा दिवस आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आदित्य 11 आणि समोर असेल संघ एमडी बॉयज. तर आदित्य 11 संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी एमडी बॉयज संघाला. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे सजवून घेतले एमडी बॉयज या संघाने आणि लांगरी यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतात आहे क्षेत्ररक्षण सजवता वेळी. आणि ओमकार सुर्वे हा एक नामजलेला खेळाडू या कुर्तडे गावचा आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार सुर्वे स्ट्रायकिंग एंडला असेल, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षिल कांबळे मॅन फ्रॉम सोमेश्वर गावचा एक अष्टपैलू खेळाडू हर्षल कांबळे पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत आंग्रे पाहायला मिळतील. पहिला चेंडू हलक्यात कट करण्याचा प्रयत्न, जरूर चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाली. पहिल्या चेंडूचा फेस करत असताना ओमकारने हलक्या बॅटचा प्रयत्न केला होता चेंडूला टोलवण्याचा, परंतु निर्धाव चेंडू तिथून. आणि मी आमचे व्यासपीठावरती बंटीजी माकाल यांचं सुद्धा आगमन झालंय. तोंदे गावचा बुलंद आवाज. यावेळेस 2 धाबा कंप्लीट केल्या. तिथे हलक्या तरी बॅट चेंडूला पाठवून दिलं होतं, तिथून 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि धावांचा श्री गणेश इथे पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. 2 धाबा. तर पाहायला मिळतील एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना निर्धाव चेंडू, त्यानंतर हलक्यातून दिशा दिली, 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. धावांचा श्री गणेश पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ओमकार यावेळेस काय तिसरा चेंडू शॉर्ट टर्म पुल केला, चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सी मारे का पार. 6 धावांसाठी ओमकार सुर्वे ऑन फायर पाहायला मिळताना मैदानाच्या आतमध्ये. डीजे. ती ए वादळ जर शांत राहणारं वादळ नाही मित्रांनो, कारण ओमकार सुर्वेच या पंचक्रोशीत नाही तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव आहे मोठं असा हा ओमकार सुर्वे. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 धावा घेतल्या. तिसरा चेंडूवरती मोठा प्रहार केला, चेंडूला पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळेस हलक्यात कट केला चेंडू, परंतु चेंडू चाललाय वन बाउन्स, सी मारे का पार. 4 धावांसाठी जर ओमकार सुर्वेने जर षटकार लगावला तर गुरु पालवकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलाय. पुन्हा एकदा अनिकेत 2 ओमकार यावेळेस हिट केलाय, शटअप पूल केलाय. चेंडूकर क्षेत्ररक्षक इथे नैसर्गिक अडचणीमुळे चेंडू थांबलाय. एक धाव तिथून 2 धावा कंप्लीट केले जाईल आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 14 या धावसंख्येवरती आपल्या हातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ओमकार सुर्वेच्या माध्यमातून. मागील जर 3 मॅचचा जर विचार केला तर ओमकार सुर्वे थोडासा नाराज होता, पहिल्या ओरीतच बाद होत होता, परंतु यावेळेस मात्र ओमकार सुर्वे थोडासा अलग फॉर्म मध्ये पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ओमकार ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल अप्रतिम कामगिरी. अनिकेत पुन्हा एकदा पुढील चेंडू राईट ग्राउंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पूल केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु नाही, क्षेत्ररक्षक बनेल इथे प्रेक्षक आणि चेंडूला पाठवून दिलाय सी मा रे का पार. षटकार जाऊन पोहोचले. पहिले
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा डीजे. तसेच गणेश भाटकर यांच्याकडून सुद्धा ओमकार सुर्वेच्या षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि गुरु पालोकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तर गोलंदाजी ट्रॅकवर करीन नागवेकर, मॅन्ट्रॉम बाबर शेख हातीस पाहायला मिळेल आपल्याला एक आयकॉन खेळाडू, पंचक्रोशी आयकॉन खेळाडू. तर समोर असेल एक आदित्य लोणा संघाकडून पंचक्रोशी आयकॉन खेळाडू मॅन्ट्रॉम सोमेश्वर, हर्षल कांबळे. ओमकार सुर्वे पहिल्या षटकावरती 20 धावा कुठल्या गेल्यात. अनिकेतचा एक महागडे षटक असे मानावं लागेल, कारण अनिकेतने मागील 2 मॅचेस मध्ये पाहायला मिळालं तर आपल्यातून गोलंदाजी केली होती असं अनिकेत कांबळे. परंतु यावेळी ओमकार सुर्वे समोर असता वेळी थोडासा मला वाटतं दबाव निर्माण केला आणि ओमकारने त्याचा पुरेपूर दबावाचा फायदा उचलला. चेंडू धावसंख्या 20 धावा कुठल्या गेल्या. 20 धावेच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदित्य इलेव्हन संघ 20 धावा बिनगडी बाद 20 धावा. करण नागवेकर राईट मर्द विकेट. यावेळी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, पंचांचा 1 बाउन्सचा इशारा येतोय. करण नागवेकर अप्रतिम गोलंदाजी, अष्टपैलू या पंचकृषीतील बाहुबली मानला जातो. तोच करण नागवेकर आपल्याला कुर्तेले प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती करण नागवेकर, बॉलर तयार, पुढचा चेंडू घेऊन पंचांना पार करेल. हा चेंडू हर्षासाठी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव कंप्लीट करतील तिथे लेग बाईटचा इशारा नक्कीच येईल पंचांचा. एक धाव कंप्लीट केल्या आणि आमच्या व्यासपीठावरती माझे साथी समालोचक सचिन दादा फुटक यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या क्रिकेट प्रेमी लीगच्या वतीने आभार व्यक्त करतो, स्वागत करतो हार्दिक. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळेलं. तर मात्र स्ट्रायकिंग एंडला ओमकारला आणलं गेलंय, कारण ओमकार आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार मिळवणारा हा फलंदाज ओमकार सुर्वे पाहायला मिळेलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता वेळी पाहायला मिळतोय एमडी बॉयज हा संघ. एमडी बॉयज या संघाचा जर विचार केला, या गतवर्षी पहिल्याच वर्षी या संघ मालकाने हा संघ घेतला गेलाय, परंतु तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय अतितटीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. समोर असेल रघु शेट यांचा संघ, म्हणजेच काय आदित्य इलेव्हन हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस काय घडताय, काय घडतंय इथे मात्र झेलची शक्यता, इथे मात्र झेल कॅचअप केलाय आणि संपलाय ओमकार सुर्वेचा खेळ. इथे मात्र बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का पहिला द्रा आदित्य इलेव्हन या संघाला. ओमकार सुर्वे पोहोचले 21 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली, म्हणजे ओमकार सुर्वेला पुढे पाठवले. परंतु ओमकार सुर्वेने चांगली फलंदाजी करत असतावेळी यावेळी करण नागवेकर समोर गोलंदाज होते, वेगवान गोलंदाज, या पंचक्रोशीतील बाहुबली गोलंदाज आपल्या समोर होते. थोडासा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू तोंडावरती आदळला गेला आणि त्याचा गोल यष्टी रक्षक पाठीमागे अनिल लांगरे यांनी पुरेपूर फायदा उचलला. चांगल्या प्रकारे झेल टिपला आणि संपवला इथे ओमकार सुर्वेचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतःहून संघ मालक संगम पवार स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल करण नागवेकर. पहिला चेंडू फेस करत असतावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. संगम थोडासा बीट झाला. चांगली यष्ट्यांचं काम पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये अली नांगरीच्या माध्यमातून. यष्टी रक्षक जर पाहिलं गेलं तर पहिल्या पर्वापासून अनिल नांगरीला सुद्धा आपण पाहतोय चांगली कामगिरी पाहायला मिळतील. पहिल्या पर्वामध्ये आयकॉन खेळाडू होते आप्पा गुरिवलन या संघाचे, तेच अनिल नांगरे यावेळेस एमडी बॉयज या संघाचे प्रतिनिधित्व करता वेळी पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. थोडासा अडथळा निर्माण झाला गोलंदाजाला.
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील करण नागवेकर, स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील संगम पवार. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस सुरेख चेंडू टाकला गेला, वेगवान चेंडू होता. संगम थोडेसे बीट झाले, चांगले यष्ट्यांचे काम केले आणि लांगरेने. पाच चेंडू, अजून एक चेंडू शेष असेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. थोडासा दबाव निर्माण झाला आदित्य इलेव्हन संघासमोर. जसा ओमकारचा विकेट गेला त्यानंतर संगमला पाठवले गेले इथे. यावेळेस नक्कीच पंच शुभम मुरकर यांचे दोन्ही हात समांतर, म्हणजेच काय पंचांचा 22वा नियम वापरावा लागला. अतिरिक्त धावा इथे खर्च केली करण नागवेकरने वाईटच्या रूपामध्ये. वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. आता अजूनही एक चेंडू शेष असेल कारण दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. आदित्य इलेव्हन संघ फलंदाजी करतोय. संगम पवार स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज करण नागवेकर. यावेळेस हलक्या हाताने कट केला चेंडू, एक धाव तिथून कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. आदित्य इलेव्हन हा संघ फलंदाजी करत असतावेळी डीजे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि लांगरे स्वतःहून येत आहेत. यष्ट्यांचं काम बजावत होते, पाठीमागे कप्तानगिरी पण करत होते असे अनिल लांगरे ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतील. तिसरं षटक वैयक्तिक गटातील पहिले षटक व संघाच्या वतीने तिसरं षटक मार्गस्थ अनिल लांगरे. पहिला हलक्या हाताने कट केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. तिथे करीन नागवेकर क्षेत्ररक्षक तैनात होते. तिथून धावत गेले, चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू. सामना हा 5 षटकांचा असेल आणि सामना कंपल्सरी चेस असेल दोन्ही संघांना. पण स्पर्धेचा लीग फॉर्मॅटचा आमचा स्पर्धेचा नियमच आहे की सामना हा कंपल्सरी चेस असेल. आज विचार केला तर भटवाडी प्रीमियर लीग पासून या गावोगावी स्पर्धा लीग फॉर्मॅटमध्ये पोहोचली गेली आणि आज ग्रामीण भागामध्ये खास करून ही स्पर्धा पाहायला मिळते लीग फॉर्मॅटमध्ये. यावेळी हर्षल कांबळे होते, थोडेसे बीट झाले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला अनिल लांगरे यांच्याकडून. कारण अनिल लांगरेचा जर विचार केला पहिल्या पर्वामध्ये अप्पा गुरु इलेव्हन या संघाचा प्रतिनिधित्व करत होते आयकॉन खेळाडू म्हणून. आणि तेच अनिल लांगरे ऑन बॉलिंग मार्क MD बॉयज या संघाकडून तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला हर्षल कांबळे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी खोलवर टप्पा खोदून काढलाय चेंडूला. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल, रनआउटचा चान्स मात्र सुरक्षितरित्या पोहोचलाय फलंदाज संगम पवार आणि 2 धावा तिथून कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 26 धावा पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती. धावा लागल्या 26 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती चालू आहे. आदित्य इलेव्हन हा फलंदाजी करता वेळी संघ पाहतोय आपण. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ MD बॉयज. यावेळी शॉट अंपोल केलाय, थोडेसे मिसफील्ड झाले इथे. यष्टी रक्षक थोडेसे बीट झाले. फलंदाजाने घेतलाय फायदा. 2 धावा तिथून कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत तिथून 2 धावा कंप्लीट झाला. लेग वाईजचा इशारा पंचांचा येतोय. तिथून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता माझी साथी समालोचक पाहायला मिळतील बंटीजी महाकाळ आणि आदरणीय सचिन दादा फुटक हे सुद्धा माझ्या सोबत पाठीमागे पाहायला मिळते. तसेच माझे स्कोरर रोहन कुर्तडकर, कॅमेरामॅन फैज, तसेच सागर आपल्याला यावेळेस पाहायला मिळेल. ऑपरेटर
पंचांचं काम पाहतात आहे. स्क्वेअर लेग अंपायर निलेश शिंदे असतील आणि मेन अंपायरचं काम एक रत्नागिरीतील आयकॉन खेळाडू म्हणजे शुभम मुरकर पाहायला मिळतील सर. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवरती. आता पुन्हा एकदा अनिल अंगरी पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज संगम पवार. थोडीशी कामगिरी विकेट ठेवणं गरजेचं आहे, कारण जर विचार केला तर अजूनही मला वाटतं एक ओव्हर करण नागवेकरची असू शकते, कारण 2 षटकं एकाच गोलंदाजाला 2 षटकं हाताळण्याची संधी आहे, कारण 5 षटकांचा हा सामना असेल नक्कीच. आणि मला वाटतं अनिकेतने करण नागवेकरला बोलवलं गेलं आणि तिथे क्षेत्र गोलंदाजी करण्याची संधी दिली जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये करण नागवेकरने एक ओंकार सुर्वेसारखा फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता, त्याला मागं परतावलं. त्याच करण नागवेकरला गोलंदाजी ट्रॅकवर दाखल केलं जाईल समोर असेल. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावा. एक गडीच्या मोबदल्यामध्ये आदित्य 11 संघ डीजे. यानंतर होणारा सामना व्हीएच चॅलेंजर आणि माणिक 11 या 2 संघांच्या दरम्यान टॉस होईल. आपण लगेच दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. इनिंग संपल्यानंतर लगेचच आपला टॉस होईल. माणिक 11 संघ आणि व्हीएच चॅलेंजर म्हणजे आदरणीय बंटीची फाटकर यांचा संघ आणि रुपेश लोवार यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर चालू असलेला सामना पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. करण नागवेकर चांगल्या प्रकारे गोलंदाजी हर्षल कांबळेला मागे परतावलाय. हर्षल कांबळेची दांडी गुल केली आहे असे करण नागवेकर ऑन बॉलिंग वर. यावेळी सुरेख चेंडू टाकला गेलाय. थोडासा मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रथमेश याने, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आदित्य 11 संघ पाहायला मिळेल. थोडासा संगम कानमंत्र ते त्यावेळी पाहायला मिळेल आपल्याला. प्रथमेश सुद्धा चांगली फलंदाजी करतो. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता वेळी पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला पुढे घेतला गेलाय करण नागवेकरने, कारण अनुभव खूप आहे करण नागवेकर यांच्याकडे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना पाहिलं गेलंय आयकॉन खेळाडू म्हणून. असं यावेळेस जरूर तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय. 1 धाव कंप्लीट होईल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाल्या. 2 धावा तिथून कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. धावसंख्या
तिसऱ्या चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. अजूनही एक षटक बाकी असेल. एमडी बॉयज संघ गोलंदाजी करत असलेले आपण पाहतोय, तर फलंदाजी करत असताना संघ पाहतोय आदित्य 11 संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. आतापर्यंत 2 विकेट कमावल्या. यावेळी शटंपूल केलं, एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? जरूर पर्यंत. इथे काय घडताय, काय बिघडताय? इथे मात्र संगम पवार बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजी, थँक्यू डीजी. इथे मात्र थोडंसं मिसस्टँडिंग कॉलिंग झाला आणि त्याचा करण नागवेकरने पुरेपूर फायदा उचलला आणि संगम पवारला माग परतावं लागला. तिसरा धक्का, तिसरा हादरा आदित्य 11 या संघाला बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संदेश मॅन प्रॉब निवईवाडी थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत, कारण डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विचार केला हर्षल कांबळे थोडासा कमी धावा करून मागे परतला. ओमकार सुर्वेने जरूर आपलं काम केलं, परंतु ओमकार सुर्वे थोडासा विकेट मला वाटतं टिकून खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. थोडासा ओमकार सुर्वे बाद झाला तिथे. करण नागवेकरने तोंडावरती चेंडू टाकला होता. करण नागवेकर यावेळी थोडासा वेगवान चेंडू, पंचांचा निर्णय येईल. वाईट आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. एक धाव तिथून कंप्लीट होईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 33 या धावसंख्येवरती. मला वाटतं ज्या प्रकारे कर्णधार पाहायला मिळतील विशाल यांनी सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त 40 धावापर्यंत रोखले जाईल, परंतु संगम पवार कर्णधार बोलले होते 50 धावांपर्यंत आम्ही प्रयत्न करू, 50 धावा करण्याचा, मोठी धावसंख्या उभारण्याचा. परंतु इथे चांगल्या गोलंदाजांना चांगलं बेनिफिट भेटलाय. करण नागवेकर वेगवान अशी गोलंदाजी करतात आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. करण नागवेकर यांचा विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी सामनावीर अशी ट्रॉफी आपल्या ज्या नावावर केले असे करण नागवेकर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर स्ट्राईक इन एंडला फलंदाज डावकुरे हाताचा संदेश ऑन स्ट्राईक इन एंडला पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. यावेळी आनंद कार्पेट चेंडू खेळला गेला. एक धाव तिथून कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचले, रघु सर तिथे होते. एक धाव तिथून सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावा क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 35 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद. आदित्य 11 संघ 35 धावा. डीजे या ठिकाणी कुरतडे प्रीमियर लीग, ऑल कुरतडे क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेले हे तिसरं पर्व आहे. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आम्हाला एक देणगी स्वरूपात रक्कम प्राप्त झाले. कैलासवासी सरस्वती दादू फुटक कुरतडे कातळवाडी हिच्या स्मरणार्थ मनोहर हरी भातडे भाऊ यांच्याकडून 1111 रुपयाची देणगी मिळाली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सचिनदा. सर्व देणगीदारांचं सुद्धा आम्ही कुरतडे प्रीमियर लीगच्या वतीने धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तर नवीन गोलंदाज विशाल आले. स्वतः कर्णधार विशाल पाहायला मिळतील आपल्याला. अंतिम षटक प्रगती पथावरती आपण पाहू. विशाल यांचं स्ट्राईक इन एंडला प्रथमेश अप्रतिम फटका लगावलाय. चेंडू एक्स्ट्रा कवरला, टॅवर झाले. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट होतो. दुसरा धावेचा प्रयत्न, मिस स्टँडिंग कॉल. इथे काय होईल? घडेल नक्कीच. इथे मात्र फलंदाज प्रथमेशला मागं परतावं लागेल. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. चौथा धक्का, चौथा हद्रा आदित्य 11 संघाला पाहायला मिळेल. डीजे थँक्यू डीजे.
यानंतर होणारा सामना व्हीएच चॅलेंजर आणि माणिक इलेव्हन या संघाच्या दरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टच बॉक्स मध्ये यायचे. कर्णधारांना विनंती असेल की आपण टच बॉक्स मध्ये त्वरित पोहोचा. ठीक आहे. हॅलो, धन्यवाद डीजे. आणि आलाय तो स्ट्राईकला प्रज्योत. उत्कृष्ट रीतीने फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला प्रज्योत. पाहूया आपल्या संघाला गरज आहे धावसंख्येची, कशा प्रकारे धावा जमवतो आणि अंतिम षटक टाकतात अप्पा. अप्पा टू प्रज्योत. पाहूया कशा प्रकारे सामना होतोय तो, कारण ह्या सामन्यावरती निर्णय होणार आहे. कारण हा सामना जर एमडी बॉय जिंकली तर बॉल आउट वर जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. उत्कृष्ट कट करण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडथळ्यामुळे अडवला गेला चेंडू. 1 धाव मिळाली आहे. धाव संख्या वाढली गेली आहे 1 धावेनं. धाव संख्या झाली आहे ती 37. जकडून ठेवलं गेलंय, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा जमल्या होत्या ते सातत्य राखता आलं नाही. पाठोपाठ मोठे हादरे दिले गेले आणि त्याचा परिणाम धावसंख्येवरती झाला आणि ते पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली 37. संदेश फातडे एक डावखुरा फलंदाज. याला आपले पुरेपूर इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण सकाळचं सत्र आहे तुमच्यासाठी लाभदायक आहे आणि त्याचा फायदा उठवतात का ते पाहायचंय. पुन्हा एकदा विशाल टू संदेश. शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू टोळला. पाहूया झेल होऊ शकतो का. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलाय. पहिला जीवदान मिळालंय संदेशाला. 2 धावा वसूल केल्यात. आणि मिलिंदच्या हातातून हा झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्या आहेत. पाहूया हे जीवदान किती फलदायी होतं ते पाहायचंय. आदित्य इलेव्हन साठी फलदायी होतं का ते पाहायचंय. संदेश टू विशाल. पुन्हा एकदा दोघांमध्ये द्वंद्व सुरू आहे. विशाल याने चेंडू टाकला, शॉर्ट पिच चेंडू, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठू शकले नाही. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव घेतली गेले. धाव फलक वाढलं गेले. धाव संख्या झाली ती 40. थोडस अवघड असल खेळणं या मैदानावर. आज मला वाटतं मैदान बदललंय की खेळण्याची वृत्ती बदलली कळत नाही, कारण पहिल्या सत्रामध्ये खूप धावसंख्या होत्या. चौकार षटकारांची आतिषबाजी होते, ती पाहायला मिळालेली नाहीये. थोडस उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली गेली. करण नागेकर यांच्या माध्यमातून 2 ओव्हर जबरदस्त टाकला गेला आणि त्याचा फलित या ठिकाणी पाहायला मिळतंय. 40 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर झालेल्या आहेत. पुन्हा एकदा विशाल टू प्रज्योत. पाहूया प्रज्योत. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उठू शकला नाहीये. 1 धाव घेतल्या. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला आणि थोडस मिसफील्ड झाले. रनआउट होण्याचा खतरा. आणि लागोपाठ ज्याला म्हणतात हे स्वतःहून स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं, स्वतः आत्महत्या करणं, अशी काही वृत्ती झाली आहे आदित्य इलेव्हन यांच्यामध्ये. कारण लगातार धावबाद झालेत खेळाडू, ज्याची गरजच नव्हती. आणि निश्चित रूपानं 2 मिनिटं थांबवतो दादा. आमचे आदरणीय आधारस्तंभ, आमचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे राजादादा गोविलकर यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. तर आम्ही कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आलाय तो नितीन. स्ट्राईक सांभाळेल आणि गोलंदाजीसाठी आप्पा. विशाल तो जोरदार चेंडू टोळवण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केला. मिसफील्ड झालेली आहे. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि रनआउट होण्याचा खतरा.
परंतु गच्चा थ्रो, जिथे एक धाव मिळायला पाहिजे होती तिथे 3 धावा मिळाल्यात आणि धाव संख्या वाढली गेली ती 44. 45 धावांचं आव्हान मिळालं ते एमडी बॉईज या संघाला. उत्कृष्ट असा खेळ केला गेला, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा कुठल्या गेल्या होत्या त्याच्यानंतर खूप लगाम लावला गेला आणि त्याचं फलित या ठिकाणी पाहायला मिळालं, जेणेकरून या सामन्यामध्ये मला वाटतं 60-65 धावा झाल्या असत्या. परंतु योग्य वेळी असे मोठमोठे मोर टिपले गेले, जसे ओमकार सुर्वे हा नावाजलेला फलंदाज ज्याची विकेट्स गेली, त्याच्यानंतर हर्षल कांबळे याचा सुद्धा विकेट, महत्वपूर्ण विकेट हा करण नागवेकर यांनी घेतला आणि त्यामुळे फलित म्हणून या ठिकाणी आपल्याला जी काही धावसंख्या पाहायला मिळाल्या. थँक्यू डीजी. तर पुन्हा एकदा जाऊया टच बॉक्स मध्ये. मी विनंती करतो की VH चॅलेंजर संघाचा कर्णधार आणि माणिक 11 संघाचा कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचं आहे. लगेच टच होत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की टच बॉक्स मध्ये या लगेच. नक्कीच VH चॅलेंजर संघाचे कर्णधार सिद्धांत पवार आणि मी आमंत्रित करतो की राजादादा गोविलकर यांना की आपण टॉस साठी यायचं. जर विचार केला तर दोन्ही संघांचा एक साइडला असतील सिद्धांत पवार आणि एक साइडला असतील आदरणीय बंटीजी भाटकर. दोन्ही संघांचे कर्णधार एकमेकांचे जिवलग असे मित्र. तर अंतिम इथे तिन्ही मित्र आपल्याला टॉस उडवणारे सुद्धा मित्र पाहायला मिळतील. राजादादा गोविलकर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले यांच्या वतीने हा टॉस होत आहे. हॅलो, नाणेफेकीचा कौल होत आहे आणि नाणेफेकीचा कौल घेत आहेत ते म्हणजे कुर्तडे गावचे सुप्रसिद्ध टेलर जे का म्हटलं जातात त्यांचे लाडके चिरंजीव आमचे राजा भाऊ नाणेफेकीचा कौल घेतात आणि बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या बाजूने लागताय. आपल्याला 2 मिनिटं थांबतो. नाणेफेकीचा कौल हा माणिक 11 संघाने जिंकलाय आणि बंटी दादा काय निर्णय असेल आपला? नाही, प्रथम फलंदाजी करण्याचा आम्ही निर्णय घेतोय, कारण त्याच्या मागे मोठं कारण आहे. याला पहिली बॅटिंग देऊन आम्हाला तेवढं काही हे नाही करायचंय, चालवून नाही द्यायचंय. तर निश्चितच पहिली आम्ही फलंदाजी करतो, एक चांगलं आव्हान ठेवतो आणि बाबाला डिफेंड करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. नक्कीच जर विचार केला तर समोरच्या संघामध्ये सिद्धांत पवार सारखा फलंदाज असेल, स्मितेश बोरकर असेल आणि असे अनेक सार्थक पालवकर 2-3 दिवसामागील पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी करतोय. असे समोरच्या संघामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी आणि तिन्ही मॅचेस जिंकत आले असा हा संघ मातब्बार संघ आपल्या समोर आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल आपली? स्ट्रॅटर्जी असं काही नाही आहे, पण माझं तरी पर्सनल सांगतो आणि तसंच माझ्या प्लेयरचं सुद्धा मत आहे की समोर जेवढा मजबूत खेळाडू असेल तर तितकंच खेळ करायला सुद्धा एक चांगलं वाटतं. फार फार तर काय होईल, काहीतरी शिकू तरी नाहीतर शिकवू तरी, बस बाकी काय नाही. नक्कीच सिद्धांत पवारकडे बोलतो की आपल्याला फलंदाजी करण्याचा फलंदाजी स्वीकारली गेली आहे, फलंदाजी करण्याचे आव्हान केलंय, सॉरी क्षेत्ररक्षण करण्याचं दिलं आपल्याला. तर किती धावांपर्यंत रोखलं जाईल आपण? नाही, आम्ही त्यांना 30 मध्येच रोखण्याचा प्रयत्न करून जेणेकरून आम्हाला ती मॅच जिंकता येईल. तर जास्तीत कमी धावांपर्यंत रोखलं जाईल असं सिद्धांत पवारने सांगितलंय. मी 2 मिनिटं राजा दादा यांना विनंती करतो की आपण KPL ला शुभेच्छा द्यायच्या. दोन्ही पण संघांना खेळण्यासाठी शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमेडी आपलीच आहे, पण सगळं नियोजन व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि यापुढेही करू. थँक्यू दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. आणि मी आदरणीय राजादादा गोविलकर यांना सांगतो की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि O2 कॉम्बॉक्स माझे सहकारी साथी समालोचक बंटीजी माकळ आणि आपण या कुर्तडे गावचा बुलंद आवाज सचिन दादा पोटक यांच्याशी जोडले जाऊया. हॅलो, लवकरात लवकर MD बॉईजच्या
फलंदाजांनी लवकरात मैदानावर यायचंय. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे लवकरात लवकर. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आजचं मॅचचं खास आकर्षण अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेलो तो म्हणजे माझ्या सासरवाडचो शुभम मुरकर, एक नावाजलेलो फलंदाज, नावाजलेलो गोलंदाज. अख्ख्या रत्नागिरीवर जे नाव आपलं कोरलं नाही तो म्हणजे शांत आणि संयमी डोक्याचा असो शुभम, जो पंच म्हणून काम बघताय, मेन पंचाच्या भूमिकेत आहे. आणि दुसरं पंच म्हणून काम बघताय तो म्हणजे गणेश गुळ्यातले नावाजलेले पंच म्हणजे अख्ख्या रत्नागिरीत फेमस असले निलेश शेठ शिंदे. आजची मॅच बघण्यासाठी खास आमच्या बागपाटोळेचे जाडजूड व्यक्तिमत्व आले ते म्हणजे सुहास शेठ सुर्वे, सुप्रसिद्ध आंबा बागायतदार. रत्नागिरीत ज्यांची मजबूत प्रॉपर्टी असे ते म्हणजे आमचे सुहास शेठ. आता थोड्याच दिवसात मुंबईत सुद्धा त्यांची प्रॉपर्टी होणार. शुभम मुरकरचो खेळ सुरू असो, निर्णय येत आहे. पहिलो गोलंदाज आलाय तो म्हणजे संगम. पहिलो चेंडू जबरदस्त असो चेंडू टाकलाय, चेंडू जात आहे निर्धाव. आताच आमच्या या कमेटी बॉक्स मध्ये जो आलाय तो आमचा मित्र सुहाजी सुर्वे. या दादानं खूप मोठं या आम्हाला कमिटीला सहकार्य केलंय. मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्ही काय जे मागाल, पहिलं सांगितलं होतं की मी तुम्हाला चषक देतो. आम्ही सांगितलं कारण आमचे जे काही ठराविकच लोक आहेत त्यांनीच आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं होतं. दादाला सांगितलं तू काय करू शकतोस, तर या ठिकाणी दादाने आम्हाला 12,000 रुपयाची रोख रकमेच्या स्वरूपात आम्हाला देणगी दिली गेली. आणि दादांचं असंच प्रेम या मंडळावरती, आपल्या मुलांवरती राहो. निघाला तो षटकार. जबरदस्त अशी फटकेबाजी अनिकेतच्या बॅट बंदा बघायला भेटत आहे. कारण इकडे सुहास सुर्वे आलो आहे, त्याची कदाचित ऊर्जा त्याच्यात गेली म्हणू काय हरकत नाही. सचिन आमच्या सुहास दादाकडनं 12,000 म्हणजे तुम्ही कमीच मागितलं. अगदी 25 का 50,000 मागितलं असतं तरी त्यांना दिला नसतं. कारण तो खुश आहे, इलेक्शन त्याच्या बाजून लागलाय. आता पुढचा मी काय सांगत नाही, तसा विषय नाही आहे. कारण दादाने मागच्या वेळेस केलं. इथं आमच्या मुलांचं इथं राजकीय काहीच नसतं, कारण आम्हाला फक्त मुलं एकत्र येण्याचे असतात. आम्ही सगळे एकत्र येतो, हा उद्देश आहे बंटी शेठ. कारण आम्ही कुठल्याही या ठिकाणी राजकारण आणलं जा नाही, त्याचं फलित आम्हाला या ठिकाणी मिळतंय. याच दरम्यान एक चेंडू टाकला गेला, हलक्याशा हातानं चेंडू कट केला गेला आणि एक धाव घेतली गेली अनिकेत यांच्याकडून. खास मॅच बघण्यासाठी आमचे गुरुशेठ पालवकर पण आले आहे. एक नावाजलेलं व्यक्तिमत्व कुर्तडे कातळवाडीचा, पालवकरवाडी डुगुळे, त्याचप्रमाणे अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेला तो म्हणजे गुरु पालवकर. पुन्हा एकदा संगम आपल्या षटकातील पुढचा चेंडू लागतील. आदेशाला निश्चित रूपानं उत्कृष्ट चेंडू टाकला, बीट झालेत. विकेट किपर नावला काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू सुपूर्द केलाय संगम यांच्या हाती. संघर्ष हा तुमच्या 5वीला पुजलेला असतो. संघर्षातून उभारी घ्यायची असते आणि चेंडू टोळवला गेला. पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, खतरनाक असो षटकार. ओमकार थोडस भडकलो आहे कारण 2 षटकार लगवले नाहीत. निश्चित रूपानं धाव संख्या कमी आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपल्याला धाव संख्या देण्यात येते जी वाटली जाते असे वाटतंय. कारण मला वाटतं या दोन्ही संघांमध्ये हेच चाललंय. पहिले षटक मागणं षटक पडतंय. एमडी बॉईजच्या वतीने सुद्धा मागणं षटक टाकलं होतं अनिकेतनं आणि त्याचीच वसुली करण्याचा प्रयत्न केला. त्याने एक षटकार लावला होता संगमला आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आदेशने सुद्धा तेच केलंय, षटकार वसूल केलाय. कारण यांना माहिती आहे जर आपण हा सामना जिंकला तर आपण या स्पर्धेमध्ये टिकणार आहोत. निदान बॉलआउटवर जाणार आणि पुन्हा एकदा चेंडू टाकला गेला. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू टळवला गेला. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी कॉल करू शकले परंतु मनाई केल्या. चित्त्याच्या चपलाईने चेंडू पकडला गेलाय. पुन्हा चेंडू सुपूर्द केला तो गोलंदाजाच्या हाती. वाढती धाव संख्या झाली ती 15. पुन्हा एकदा संगम टो आदेश अनिकेत. पाहूया कशा प्रकारे सामना करतात आणि जोरदार टोळवण्याचा प्रयत्न. बीट झाले. स्लोअर वन चेंडू टाकला गेला, जखडून ठेवलं गेलं. मला वाटतं पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या एमडी बॉईजची झाली ती 15.
बिनबाद 15. आता पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येते ते, आणि मला वाटतं दुसरं षटक घेऊन येऊ शकतो तो ओमकार. ओमकार सुर्वे एक नावाजलेला असा गोलंदाज आहे. ऑल कुरतडेसाठी प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज. थोडासा विचार विनिमय सुरू आहे. हर्षलने काहीतरी कानमंत्र दिलाय आणि त्याचा कानमंत्राचा पुरेपूर वापर करतो का ते पाहायचंय. धन्यवाद डीजे. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय आहे? क्रिकेट म्हणजे एका चेंडूवरती 6 धाव वसूल करणे म्हणजे क्रिकेट आहे, आणि 6 चेंडूवरती 1 धाव न देणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि असं क्रिकेट संघर्षातून उभारतं, आणि या ठिकाणी अटीतटीचा सामना सुरू आहे. ओमकार टू आदेश, चेंडू टोलवला गेलाय, झेल होऊ शकतो, आणि झेल खाली नाचत होता फिल्डर. मला खात्री होती हा पकडणार नाही चेंडू, आणि राजकडून ही चूक होता का म्हणे, कारण खरोखर उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक. आणि झेल सुटलाय की मॅच सुटल्या हेच काय कळत नाहीये. निश्चित रूपाने आदेशने लगातार 2 षटकार मारले होते आणि त्याचीच कॅच सुटली जाते, म्हणजे खूप खूप मोठा फरक पडणार आहे. थोडासा ओमकार निराश झालाय. धाव संख्या वाढली गेल्या, या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावांच्या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलं. धाव संख्या झाली ती 17, बिनबाद 17. आता पाहूया कोणाला खतरा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. उत्कृष्ट असा अचूक टप्पा टाकला होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, झेल होऊ शकला असता, परंतु झेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा स्लो रन चेंडू, आणि चेंडू टोलवला गेला, पुन्हा झेल गेलाय. पाहूया झेल खाली, आणि दुसरा जीवदान. अरे फेविकल का जोड़ लगा लो भाई, हाथ में आ जाएगा, नहीं तो मैच छूट जाएगा. अरे काय चाललंय. ओमकार पुरेपूर, ज्याला तापणं म्हणतात मराठी भाषेमध्ये, भडकणं म्हणतात, ते मैदानामध्ये पाहायला मिळतंय. सलग 2 रिप्ले चेंडू आणि दोन्ही कॅच सुटलेले आहेत. क्षेत्ररक्षक बदलला जातोय. मला वाटतं संगमला थोडासा विचार करावा लागणार आहे. मॅच अटीतटीचे, आणि असे झेल सुटले तर मॅच सुटणार आहे, कारण निश्चित रूपाने आपलं माफक आव्हान आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, स्लोअर वन चेंडू टाकून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला होता ओमकारने, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. या दरम्यान धाव संख्या वाढली गेली, ती धाव संख्या झाली ती 18. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका गेला अनिकेतच्या बॅट्स मधून. उंच पुरा चेंडू टोलवला गेला, आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. केला गेला, नजाकत भरे शॉट खेळले जात आहेत, आणि याच्यातूनच मला वाटतं विजयी दिशेने घोडदौड सुरू केले, कारण इरादे स्पष्ट केलेत आदेश आणि अनिकेत यांच्या दरम्यान. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, पुन्हा एकदा चेंडू टोलवला गेला, झेल खाली हर्षल, प्रथमेश, आणि हा झेल टिपला गेलाय. झेल उत्कृष्ट टिपला गेलाय. उशीर झालाय की कसं काय झालं हे पुढच्या षटकांमध्ये पाहावं लागणार आहे, कारण निश्चित रूपाने ओमकार याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळालेली नाहीये, आणि त्याचा फलित म्हणून या ठिकाणी आपल्याला धाव संख्या उभारताना दिसले. धाव संख्या थांबलेली, धाव संख्या झाली ती 24. 1/24. पहिला धक्का मिळालाय, पहिला मोहरा टिपला गेलाय, आणि पाहूया आता कोण फलंदाजीसाठी येत होते. आणि सगळ्यांना ज्याची आशा होती, ज्याची अपेक्षा होती, ज्याच्या आगमनाची वाट पाहिली जात होती, तो येतोय करण. माझ्या मित्राच्या ज्या शब्दात सांगायचं झालं तर बाहुबली करण. प्रतीक कंटिन्यू म्हणतो बाहुबली, आणि तो हा बाहुबली प्रमाणेच या ठिकाणी प्रदर्शन केलंय. गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली गेली. ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या होत्या, आणि योग्य वेळी योग्य असं षटक टाकलं गेलं, धावांना अंकुश लावला गेला, आणि
ओमकार सारखा मोरा टिपला गेला, त्याच्यानंतर खूप फरक पडला गेला आणि आता तसा फरक पडतो का पाहायचं, कारण ओमकारने उत्कृष्ट असा फलंदाजी करणाऱ्या अनिकेतला कॅच आउट केलाय. निश्चित रूपाने या षटकामध्ये 3 विकेट्स मिळाले असतात, परंतु ओमकारला 7 मिळालेली नाही ती क्षेत्ररक्षकांची. परंतु करण हा उंच पुरा खेळाडू आहे आणि लांबच्या लांब ज्यानं उत्कृष्ट अशा षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला हा करण. पाहूया या मैदानावरती रवळनाथाच्या सिमगाव उत्सवाच्या या मैदानावरती कशा प्रकारे षटकार मारतो की काय होतं ते पाहायचंय. चेंडू टाकला गेलाय आणि सन्मानपूर्वक चेंडू खेळला गेलाय. 1 धाव मिळू शकते. थँक्यू दादा. आदरणीय श्री सुभाषजी सुर्वे यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही या कुर्तडे प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत करतो. ओ टू कॉम्बॉक्स दादा. पुन्हा एकदा ओमकार टू आदेश. स्लोअर 1 चेंडू, फसवा चेंडू टाकलाय. बीट झाले, विकेट किपरनं काम पूर्ण केलंय. दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 25. 1 बाद 25. अठरा चेंडू मध्ये 20 धावांची गरज. पाहूया गोलंदाजीसाठी कोण येत होते आणि निश्चित रूपाने हर्षल आलाय गोलंदाजीसाठी. पाहूया 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. हे अशक्यप्राय आव्हान मला वाटत नाहीये, कारण समोर दोन्ही फलंदाज तडाखेबाज फलंदाज आहेत. गोलंदाजांनाच काहीतरी करामत करावी लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. मुळात लक्षात घ्यायचं, संघर्षाचं जेव्हा नाव येतं त्यावेळेला तुम्हाला आठवावे लागतात ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण एवढी मुघल फौज असताना निवडक साथीदारांच्या साथीनं स्वराज्य निर्माण करण्याची जी काही प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातून स्वराज्य निर्माण केलं गेलं, त्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणी तुमच्या समोर कोण आहे हे माहित नाही, तुमचे डावपेच काय हे कळले पाहिजेत. आणि हर्षल चेंडू टाकला, जोरदार चेंडू टोळवला गेला. पाहूया चेंडू कशा प्रकारे कॅच आउट होतो का, आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय कुर्तडे प्रीमियर लीगचा हा थरार. माझ्यासोबत व्यासपीठावरती आदरणीय श्री सुभाषजी लोवार यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही कमिटीच्या वतीने स्वागत करतो. तर करण नागवेकर ऑन फायर पाहायला मिळतात आहे. यावेळेस बोलता, यावेळेस का यू मिस आईट डेफिनेटली दांडी 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 गुल. फलंदाज करण नागवेकर बॅक टू द पवेलियन. थँक्यू. तर यानंतर होणारा सामना असेल व्हीए चॅलेंजर आणि माणिक इलेव्हन संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले. गणेश पवार असतील, त्यांनी कुठेतरी आपल्या टीम सोबत जोडले जाईल. गणेश पवार. तर चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पाहिजे 14 धावांची आवश्यकता असतावेळी करण नागवेकरला माघार परतवलं. नवीन फलंदाज विशाल आले फलंदाजीसाठी. स्वतःहून करण्यात आपल्याला विशाल पाहायला मिळतील. निश्चित रूपानं विशाल आलाय. पाहूया कशा प्रकारे सामना करतोस. हर्षल याचा उत्कृष्ट चेंडू टाकला होता. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी ढिसाळ कामगिरी होते, परंतु एकच धाव मिळाले. प्रतीक, निश्चित रूपाने मी सांगितलं होतं की संघर्ष तुम्हाला शिकवतो कशा प्रकारे विजय मिळवायचा आहे. पहिल्या चेंडूत षटकार खाल्ल्यानंतर क्लिंग बोल्ड केलं हर्षल यांनी. खरोखर अचूक टप्पा, आणि ही तुमची रणनीती महत्वाची आहे, कारण तुमची रणनीती ठरवते काय करायचं ते. नक्कीच कष्ट करावे लागतील आपल्याला. जर का सामना जर कोणत्या यशाच्या मागे जायचं असेल तर आपल्याला कष्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कष्ट हे आयुष्यात आपल्याला कुठेच कमी पडू देत नाही. जर आपल्याला खेळ असू दे किंवा कोणते क्षेत्र असू दे, कोणत्याही क्षेत्राच्या मध्ये गेला तरी कष्टाशिवाय आपल्याला यश नाही. निश्चित रूपानं प्रयत्नांची पराकाष्ठा करताना हर्षल निश्चित रूपाने ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता अगोदरचा, आणि आता चेंडू पट्ट्यामध्ये मिळाला. या आदेश यांच्या पाहूया कशा प्रकारे 1 धाव घेतला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय.
पुन्हा एकदा झेल निसटलाय. सूरज कांबळे झेल खाली होते. अंतिम क्षणी झेल निसटला. त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने. 2 धावा तिथून मला वाटतं 1 धाव कंप्लीट केली असेल. 1 धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पुढे पोहोचली असेल ती म्हणजे आता 33 या धावसंख्येवरती. विशाल टू हर्षल कांबळे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. हर्षल कांबळे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न असेल. जरुरी ते संगम पवार यष्टीरक्षक पोहोचतील चेंडू गॅदर करेपर्यंत. 1 धाव तिथून कंप्लीट झाले. धावसंख्या 34 या धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली हर्षल याने निश्चित रूपानं. परंतु क्षेत्ररक्षण या वेळेला खूप गचाळ निघालंय कारण प्रत्येक चेंडू गणित जो काही झेल उडाला होता तो झेल टिपला गेला नाहीये आणि त्याचं फलित म्हणून या ठिकाणी तुम्हाला धावसंख्या वाढलेली गेली आहे. नाहीतर खूप दडपण आलं असतं एमडी बॉईज वरती. नक्कीच जर विचार केला क्रिकेट मधील एक सर्वात मोठा नियम आहे की दादा जर तुम्ही जर एखादा चांगला खेळाडू असेल त्याचा झेल सोडलाच तर तुम्ही सामना मला वाटतं थोडासा गमावला जातो. कारण जर झेल एखादा चांगला खेळाडू चांगल्या प्रकारे खेळी करत असेल आपण सातत्याने पहिल्या दिवसापासून पाहतोय चांगली फलंदाजी करता वेळी दोन्ही संघांमध्ये तर विचार केला तर फलंदाजी करत असता वेळी तुम्ही 3 झेल लगातार सोडल्या. 3 झेल तुम्हाला थोडस महागडे पडेल असं मला वाटतं निश्चित रूपानं. कारण या झेलचा अनुभव मला चांगलाच आहे कारण मी ज्या वेळेला बावासोबत खेळत होतो त्यावेळेला बावाची रनआउट आणि गुड्डूची कॅच या मॅच तिथेच आमची मॅच गेली. जर बरोबर कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर दोघांचा एक सिद्धांत पवार रनआउट सुटले तर स्मितेश बोरकर कॅच वर सुटले आणि त्यानंतर त्या दोघांनी उठवलेला फायदा म्हणजे 75 धावा वसूल केल्या असं प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळेल. इथून 2 धाव्या कंप्लीट केल्या. ऑन द कार्पेट चेंडू खेळला गेला. 2 धावा तिथून कंप्लीट झाल्या. 2 धावीच्या माध्यमातून आता समीकरण येऊन टेपलाय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 संघांच्या दरम्यान लढत. आदित्य 11 एक बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला एमडी बॉयज हा संघ आपण पाहतोय. जर का एमडी बॉयज हा संघ जिंकला तर 3 संघांमध्ये बॉल आउट होण्याची शक्यता आहे दादा. निश्चित रूपानं मी अगोदरच बोललो परंतु आता आलाय ओमकार गोलंदाजी करण्यासाठी तयार. 4 संघामध्ये बॉल आउट होणार आहे आणि खरोखरच सगळ्या संघांची नजर असणार आहे या सामन्यावरती. प्रेक्षकांची नजर आहे. या दरम्यान ओमकारने चेंडू टाकला गेलाय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेला. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतात का पाहूया. मनाई केले आदेशांच्याकडून. निश्चित रूपानं थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना ओमकार उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय परंतु उत्कृष्ट फलंदाजी करतो तो आदेश. आता मला वाटतं दिशा भरकडल्यात पंचांकडून दंडित केलं गेलाय. 1 धाव मिळाले गेले वाईटच्या रूपानं. आणि खराब गोलंदाजी पाहायला मिळेल ओमकार यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकावरती सुद्धा अनिकेतने मोठं आक्रमण केलं ओमकार वरती. ओमकारला सुद्धा मला वाटतं 1-2 षटकार लगावले. थोडस ओमकार सुद्धा दबावमध्ये पाहायला मिळतोय. राईट मध्य विकेट ओमकार सर्वे. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल हिट केलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिड विकेटच्या काव कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेखा पार. 6 धावा डीजे. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. विजय संपादन केलाय. आदेशाने इरादे स्पष्ट केले होते.
आणि त्याचा फलित म्हणून संघ विजयी झालाय आणि आता बॉल आउट वरती आलाय मित्रांनो. काय स्पर्धेमध्ये रंगत आले. 4 संघांना बॉल आउट वर जायचं आणि त्याच्यातून पुढील एक संघ पुढच्या मागील दोन पर्वांच्या जर विचार सोडला तर तिसरं पर्व एकदम दिमागदार पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. आता मात्र अंतिम फायनल मेगा फायनल डे आणि बॉल आउट एक गटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बी गटामधून 2 संघ क्वालिफाय झाले, परंतु या बी गटामधील जर ए गटामधील विचार केला तर बॉल आउट्स मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. डीजे